आणि शूटिंगचे बट. नमस्कार, मी अरुण डवले, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आपण आज तांब्याच्या तारेचे जे पॉईंट बघतो, ते पॉईंट कशा पद्धतीने शोधला जातोय ते बघणार आहोत. तर ह्या तांब्याच्या तारेने पॉईंट बघण्यासाठी ज्या तांब्याच्या तारा वापरल्या जातात त्या प्रामुख्याने अशा असाव्यात की तांब्याच्या ताराची जी लांबी आहे ती 33 सेंटीमीटर असली पाहिजे आणि एक लाईट वेट असली पाहिजे. लाईट वेट अशा करताना असली पाहिजे का हेवी वेटमध्ये प्रॉब्लेम असा येतो का त्या तांब्याच्या ताराचा जो लोड आहे त्या लोडमुळं दोन्हीकडं जे आहे ना बरं का त्याचा बॅलन्स जाऊन जिथं पाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा तारा फिरतात. आता आपण हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे आपल्याला जो दिसत आहे तो आपण तांब्याच्या ताराने हा पॉईंट काढलेला आहे बरं का. आणि आपण हा तांब्याच्या तारेनं पॉईंट कशा पद्धतीनं काढला आहे आपण ते आज बघणार आहोत. ज्यांना कोणाला नवीन पद्धतीने म्हणजे नवीन पॉईंट शिकायचा आहे, पॉईंट कसा काढायचा आहे तो, त्यांना हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही पॉईंट काढा, तुम्हाला यश हे 100% भेटणार. तर चला बघूया हा पॉईंट मी कशा पद्धतीनं बघितला आहे. तर आपण एक गोष्ट बघणार आहोत बघा, कमी वेळात पॉईंट आपण कसा शोधू शकतो. काय होतं, काही ठिकाणी आपण जातो पॉईंट बघायला, तर तिथं परिस्थिती अशी असते 5-5, 10-10 एकराचा प्लॉट असतो. आपण एका ठिकाणी लागते आपल्याला, एका ठिकाणी लाईन भेटते पाण्याची, एका ठिकाणी लाईन भेटते एका ज्याच्यात पाणी नसतं आहे, अशा अनेक लाईन भेटतात. पण ज्या आपण ह्या तारा ज्या बनवलेल्या आहेत, ह्या तारा अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत का ह्या तारा फक्त पाण्याचा प्रवाह जेथे चालू असणार आहे, चालू पाण्याचा प्रवाह दाखवतात. जिथे पाण्याचा प्रवाह अजिबात नाही त्या ठिकाणी ह्या तारा फिरत नाहीत. तर चला बघूया आपण हा पॉईंट काढला आहे आणि कमीत कमी वेळेत कसा काढला आहे ते बघूया. कमीत कमी वेळेत आपण हा पॉईंट कसा शोधला आहे हे बघतोय आपण बरं का. हे बघा, एका ठिकाणी आपल्या तारा एका बाजूला आता टर्न झाल्या. काय होतंय, काही पाणी पागणाऱ्यांकडून काय होतंय, ज्या टायमाला पाण्याच्या लाईनवरती येत आहेत आणि तारा दोन्हीकडं टर्न होतात. आत्तापर्यंत मला तरी नाही वाटत का तारा पाण्याच्या पॉईंटवर दोन्हीकडे टर्न होतात. का नाही वाटत, तर मी जवळपास 98 सालापासून पाणी बघतोय. सुरुवातीच्या पिरियडमध्ये मी सुद्धा हेवी रॉडने पाणी बघायचा प्रयत्न केला, पण तो एक काळ होता, कुठेही पॉईंट घेतला तुम्ही तर सक्सेस व्हायचा. आजची कंडिशन अशी आहे की आजच्या कंडिशनला पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. त्या कारणाने जो प्रवाह वाहतोय, ज्या प्रवाहात पाणी आहे, असे जे रॉड आहेत ते रॉड मुळात तुमच्याकडे असले पाहिजे. आता हे जे रॉड आहेत, तर हे जे रॉड आहेत आपल्याकडं, ते डिक्लेअर पाण्याचं जे आहे ना, पाण्याचा सोर्स कशा पद्धतीनं आहेत ते दाखतात. आता या ठिकाणी आपण पहिला आपल्याला एक पाण्याचा झरा भेटला आहे, तर चला बघूया. आता हा पहिला पाण्याचा झरा भेटला आहे आपल्याला. तर ज्या दिशेला आपले जे रॉड आहेत, ज्या दिशेला दाखवतात त्या दिशेने आपण थोडं पुढं गेलो. थोडं पुढं गेल्यानंतर आपले बघा ह्या ठिकाणी काय होतंय, तारा क्रॉस होत आहेत. आता क्रॉस होत आहेत याचा अर्थ असा आहे का इकडून आलेला एक झरा, त्याच्याबरोबर दुसरीकडून आलेला एक झरा, अशा ठिकाणी आपण आलो आहोत. त्याच्यामुळे
हा जो आहे पॉईंट, हा क्रॉस पॉईंट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी दोन पाण्याचे वेगवेगळे प्रवाह आहेत. आणि आता खोलीचा एक अंदाज, आपण खोलीचा अंदाज घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. खोलीचा अंदाज असा असतो का प्रत्येक भागात वेगवेगळा असतो. आता मी सध्या आमच्याच तालुक्यात आहे. ह्या ठिकाणी सॉईल बॉकेट हे 6 फुटापर्यंत आहे. आता सॉईल बॉकेट 6 फुटापर्यंत आहे म्हणल्यानंतर साधारणपणे 420 फुटापर्यंत पाणी ह्या पॉकेटमध्ये भेटणार. ज्या ठिकाणी सॉईल पॉकेट हे खोलवरती असणार एक 30-40 फुटापर्यंत, तिथं तुम्ही 700-800 फुटापर्यंत बोरवेल करू शकता. पण ज्या ठिकाणी सॉईल पॉकेट वर आहे तिथं साधारणपणे 400 ते 450 हा म्हणजे तो एरिया आहे का तो तिथपर्यंत आपल्याला पाणी भेटू शकतं. आणखीन काही जे प्रश्न आहेत आता आपण बघूयात. ज्यांना कुणाला पाण्याचा पॉईंट शोधण्यासंदर्भात काही अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी एक सांगणे का बरेचसे लोक काय करतात, पाण्याचा पॉईंट शोधताना तारांचा वापर करतात, त्याच्यानंतर नारळाचा वापर करतात, त्याच्यानंतर लिंबाच्या झाडाचे इतर झाडांचे काही फांद्याचा वापर करतात. याच्यापेक्षा साऱ्यात योग्य पद्धत आहे तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने पाणी बघा. तुम्ही एक तर तारावर पाणी बघा, ते नारळाच्या झाडाचे तुम्ही नारळावर पाणी बघा, त्याच्यानंतर लिंबाच्या झाडाची तुतीच्या झाडाच्या ज्या काड्या आहेत त्या काड्यावर पाणी बघा. पण परफेक्टली तुम्ही कुठल्याही एका सोर्सने पाणी बघायचा प्रयत्न करा. कुठल्या तरी एका गोष्टीवर तुम्ही ट्रेन व्हा. काय होतं आजच्याला आता हा जो पॉईंट आहे हा तारेवर काढण्यासाठी मला म्हणजे जास्त वेळ लागला नाही आणि जास्त वेळ लागणार पण नाही, कारण हा इरिगेटेड पॉकेट आहे आणि ड्राय भागात थोडा वेळ लागतो. पण आता हाच पॉईंट जो आहे, आता मी नारळवर जवळपास 8-9 नारळवर पण पाणी बघतोय. आता हाच पॉईंट करायला मला साधारणपणे नारळावर जर हा पॉईंट करायचा असता तर साधारणपणे मला 3 ते 4 तासाचा वेळ लागला असता. आणि तारेवर करत, आता तारेवरले काही प्रश्न आहेत तर ताराची लांबी जी 3.5 फूट मला अजिबात योग्य वाटत नाही. तारा 3.5 फूट जरी असल्या पण त्याचं वेट लाईट वेट असलं पाहिजे. आता याच्यात आपण काय करतोय बघा, आता हे जे रॉड आहेत ह्या रॉडमध्ये आपण अशा पद्धतीच्या नळ्या वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या नळ्या वापरण्याच्या मागचा एक हेतू असा आहे का आपण पॉईंट बघतोय. आता पॉईंट बघण्याचा खरा वेळ असा असतो, तुम्ही सकाळी 5 वाजल्यानंतर जरी चालू केलं पण सकाळी 5 ते म्हणजे 10 वाजेपर्यंत हा पाणी बघण्याचा सर्वोत्तम वेळ आहे. आणि संध्याकाळचा विचार केला तर 5 नंतर तुम्ही 8-9 वाजेपर्यंत जोपर्यंत पाकता ती वेळ योग्य आहे. दुपारच्या वेळेस कसं होतं हाताला घाम येतो. हाताला घाम आला तर तारा ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा टर्न होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी आपण ह्या ज्या नळ्या वापरलेल्या आहेत ह्या रॉडसाठी ह्या नळ्या याच्यात टाकून घेतोय. आता ह्या नळ्या टाकून घेतल्यानंतर आपल्या डायरेक्ट रॉडशी फक्त हा जो वरचा बोट आहे त्याच्यानंतर अंगठा आहे ह्या 2 गोष्टीचाच फक्त आपल्या बाकीचे 3 बोटं जे आहे ते नळीवर असतात. त्याच्यामुळं हा रॉड आपल्या एकदम कंट्रोलमध्ये असतो. आणि याच्यात जर नळ्या वापरल्या नाही तर हा रॉड जो आहे पूर्णपणे आपल्या हाताच्या कंट्रोलमध्ये येणार. हाताला घाम आला त्या ठिकाणी ह्या तारा टर्न होणार. त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो रॉडच्या वरती ह्या नळ्या वापरणं एकदम योग्य असणार. तर हा पॉईंट आपला एकदम डिक्लेअर झालेला आहे. तर डिक्लेअर झाल्यानंतर हा पॉईंट 2दा चेक करणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही आज चेक केला आहे परत हा पॉईंट तुम्ही दुसऱ्या दिवशी चेक करा. आणि अजून एक सांगणं आहे मला, आज माझ्याकडं ह्या ज्या तारा ह्या जे रोड आहेत ह्या तारा ह्या रोड जे आहेत अगदी म्हणजे एक 5 वर्षाच्या मुलाच्या हातात तरी दिली
जिथं माझा पॉईंट निघतोय त्या ठिकाणी अगदी 5 वर्षाच्या मुलाच्या हातात जरी हे रॉड दिले तरी तो ह्या पॉईंटवर आल्यानंतर बघा त्या मुलाच्या हातात देखील रॉड जे आहेत ते ह्या पद्धतीने क्रॉस होणार म्हणजे होणार. त्यानंतर मी अरुण डवले, जय बजरंग भुजल सर्वेक्षण ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतोय. आजचा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कॉमेंटमध्ये कळवा. आणि आपल्याला ज्या टायमाला गरज वाटेल का मला बोरवेलसाठी पाणी बघायचे, मी कशा पद्धतीनं बघू शकतो, मी तुम्हाला फोनवरती पूर्ण माहिती देऊ शकतो. त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 87 66 84 53 75. मोबाईल नंबर मी परत एकदा सांगतोय 87 66 84 53 75. धन्यवाद.